चला तर मंडळी, आपण पातळ पोह्यांचा चिवडा महिनाभर टिकणारा, बिलकुल नरम पडणार नाही तर कसा करायचा एक ट्रिक वापरणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पातळ पोहे लागणार आहे। तर ते आपल्याला गॅसवर कढई एकदम कमी करून त्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पोहे शिकुडले जात नाही। आणि हे पोहे एक दिवस उन्हात वाळवून घ्यायचे, चाळणीने चाळून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला हे भाजायचे आहे। सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर 15 मिनटं पोहे भाजून घ्यायचे, हाताने चुरून बघायचे पोहे भाजले आहे की नाही। त्यासाठी मसाला करायचा आहे। 2 चमचे साखर घेतलेली आहे, तर 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं आपल्याला सायट्रिक ॲसिड लागणार आहे। तर हा सगळा मसाला अशा यामध्ये दळून घ्यायचा आहे। सगळं आपण यामध्ये दळून घेतलेलं आहे। तर हा मसाला आता आपल्याला ह्या पोह्यांवर टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी इथे काही शेंगदाणे, खोबरं असं काही दळून भाजून पण घेतलेलं आहे। तर हा कुठला कुठला मसाला आहे, तर त्यासाठी तुम्ही फुल व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा। तर फुल व्हिडिओमध्ये आपल्याला रीलमध्ये एवढं दाखवता येत नाही, म्हणून मी शॉर्टमध्ये थोडं थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे। तर फुल व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा। तर अशा प्रकारे आपलं हे सगळा मसाला आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हाताने आपल्याला, हलक्या हाताने आपल्याला पोह्यांना पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे। तर इथे आपला पातळ पोह्यांचा चिवडा खमंग आणि कुरकुरीत चटपटीत असा चिवडा तयार झालेला आहे। चला तर तुम्ही आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।